ओके. तर माहिती शोधता शोधता डोकं भंडावून जातं का? म्हणजे अक्षरशः माहितीच्या महापुरात आपण हरवून जातो. पण आज आपण एका अशा एआय टूलबद्दल बोलणार आहोत, जे माहिती सर्च बारच्याही पुढे जाऊन थेट आपल्याशी बोलतं, एक संवाद साधतं. चला तर मग जाणून घेऊया हे यूचॅट नक्की आहे तरी काय? अरे हो, हे तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं, नाही का? म्हणजे कुठला तरी महत्वाचा विषय शोधायचा आणि समोर येतात त्या निळ्या लिंक्सची एक लांबचक यादी. मग आपण एक-एक करून डझनभर टॅब्स उघडतो, प्रत्येक पेजवरची माहिती वाचतो आणि त्या सगळ्या तुकड्यांमधून आपलं उत्तर जोडायचा प्रयत्न करतो. खरं सांगायचं तर यात प्रचंड वेळ जातो आणि शक्ती पण खर्च होते. पण विचार करा, जर हे सगळं करण्याची गरजच पडली नाही तर? म्हणजे डझनभर टॅब्स उघडायचं टेन्शनच नाही, फक्त एक प्रश्न विचारायचा आणि त्याचं थेट एकदम टू द पॉइंट उत्तर आपल्यासमोर हजर. हो, असा एक मार्ग खरंच आहे आणि तो आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवतो. आणि ह्याच गरजेतून यूचॅटची संकल्पना पुढे येते. हे बघा, हा एक खूप मोठा बदल आहे. आपण आता माहिती फक्त शोधत नाहीये, तर आपण माहितीसोबत थेट संवाद साधतोय. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यूचॅट काय आहे? हे यू.कॉम सर्च इंजिनमध्येच असलेलं एक एआय असिस्टंट आहे. एक प्रकारचा चॅटबॉटच म्हणा ना. पण याची खरी गंमत काय आहे माहिती आहे? हे कोणत्या तरी जुन्या साठवलेल्या डेटावर अवलंबून नाहीये. नाही, ते थेट इंटरनेटवरून एकदम ताजी म्हणजे रिअल टाईम माहिती उचलतं आणि त्यावरून उत्तरं तयार करतं. याचा अर्थ आपल्याला मिळणारी माहिती नेहमीच अपडेटेड असते. आणि हे वापरायला किती सोपं आहे बघा. काहीच अवघड नाही. फक्त 3 साध्या स्टेप्स आहेत. पहिलं, यू.कॉम उघडा. दुसरं, आपला प्रश्न टाका. आणि तिसरं, झालं. क्षणात एआयने तयार केलेला प्रतिसाद आपल्यासमोर असेल. अगदी सोपं. पण थांबा, गोष्ट फक्त प्रश्नोत्तरांवर संपत नाही. यूचॅटमध्ये खरं तर असे काही पॉवरफुल फीचर्स आहेत ना, जे आपलं काम अक्षरशः सोपं करून टाकतात. चला तर मग बघूया हे फायदे काय आहेत. हे बघा, जुन्या पद्धतीच्या सर्चिंगपेक्षा हे कितीतरी जास्त भारी आहे. विचार करा, एका बाजूला अनेक वेब पेजेस वाचून माहिती गोळा करणं आणि दुसऱ्या बाजूला यूचॅट जे थेट सारांश देतं, तेही संदर्भांसोबत. म्हणजे कोणतं उत्तर कुठून आलंय हेही कळतं. त्यामुळे आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचतो. आणि हे फक्त थिअरी नाहीये. आपण याचा रोजच्या कामातही वापर करू शकतो. समजा कॉलेजचा प्रोजेक्ट आहे, त्यासाठी रिसर्च करायचंय, किंवा एखाद्या ब्लॉगसाठी नवीन आयडिया हवी आहे, किंवा अगदी एखादी सायन्सची अवघड संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायची आहे. या सगळ्या कामांसाठी हे खूप उपयोगी पडतं. पण थांबा, याचा एक वापर असा आहे ना जो याला इतरांपेक्षा खऱ्या अर्थाने वेगळं बनवतो. आणि तो म्हणजे टेक्निकल कामांमध्ये मदत करण्याची क्षमता. विशेषतः कोडिंगमध्ये. हो, डेव्हलपर्ससाठी तर हे एक जबरदस्त साधन ठरू शकतं. यातलं सगळ्यात भारी फीचर म्हणजे कोडिंग आणि डिबगिंगमधली मदत. आता एक उदाहरण घेऊया. समजा आपण पायथनमध्ये कोड लिहित आहात आणि सारखा तोच इंडेक्स एरर येतोय. डोकं खराब होतं अशा वेळी, बरोबर? आता फक्त तो कोडचा तुकडा यूचॅटमध्ये पेस्ट करायचा आणि विचारायचं, अरे या कोडमध्ये काय गडबड आहे? आणि मग बघा गंमत. यूचॅट फक्त चूक दाखवून थांबणार नाही, तर ती चूक का होतीये याचं कारणही समजावून सांगेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कोड दुरुस्त करूनही देईल. विचार करा, डेव्हलपर्सचा किती वेळ वाचू शकतो यामुळे. चला, आता जरा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघूया. म्हणजे जे लोक काहीतरी नवीन शिकतात, त्यांच्यासाठी हे किती फायद्याचं आहे. खरं सांगायचं तर विद्यार्थ्यांसाठी हे एका वरदानासारखं आहे. कारण यामुळे फक्त रिसर्च करणं सोपं होत नाही, तर शिकण्याची संपूर्ण प्रोसेसच खूप फास्ट आणि परिणामकारक बनते. आणि प्लस पॉइंट काय, तर एआय टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात कशी काम करते याचा अनुभवही मिळतो. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एआयने दिलेलं उत्तर हे अंतिम सत्य मानू नका. जे मूळ स्रोत दिले आहेत त्यांच्या आधारे माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या. आणि हो, जितकं स्पष्ट प्रश्न विचाराल तितकंच चांगलं आणि अचूक उत्तर मिळेल. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? यूचॅटसारखी साधनं ही फक्त एक नवीन खेळणी आहेत, की मग माहिती मिळवण्याच्या आपल्या पद्धतीत होणाऱ्या एका मोठ्या क्रांतीचीही नांदी आहे? आणि मग हा शेवटचा प्रश्न उरतो. भविष्यात आपण गुगलवर सर्च करण्याऐवजी थेट एआयशी बोलणं पसंत करू का? माहिती मिळवण्याचा आपला मुख्य मार्ग हाच असेल का? याचं उत्तर तर वेळच देईल, पण यावर विचार करायला नक्कीच हवा.